नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. 19 तारखेचा डेटा आपण ट्रॅक करतो आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल तर रिटेलर आहे तो थोडासा पॉझिटिव्ह झालेला आहे. आपल्याला बघायला मिळत असेल कॉल्स आणि जे कॉल्समध्ये जे आहे ते मेजर काम झालेलं आहे. DISकडून पण कॉल्समध्येच काम झालेलं आहे, म्हणजे रिटेलरकडून. त्यानंतरून कॉल्समध्ये बघू शकाल 24% आणि 19%चा चेंज त्या ठिकाणी बघायला मिळालं. जे कॉल शॉर्ट्स जे ॲड झाले ते बऱ्यापैकी ॲड झाले आणि ओव्हरऑल या ठिकाणी 44,000चा जो आहे तो या ठिकाणी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळालं पोझिशन्स. तर 24% कॉल लॉंग्स ॲड झाले आणि ऑलमोस्ट 19% शॉर्ट्स त्या ठिकाणी ॲड झाले. काही फ्युचरमध्ये शॉर्ट्स ॲड झाले आणि पुटवर शॉर्ट्स काही ॲड झाले. ते पॉझिटिव्ह साईन त्या ठिकाणी आहे रिटेलरकडून. FIजचा डेटा ट्रॅक करत असताना एफ आयजने सुद्धा कॉल जे आहेत ते थोडेसे शॉर्ट केलेले आहेत आणि कॉल जे लॉंग आहेत ते 14%ने इन्क्रीज केलेले आहेत. तर नेट टू नेट त्यांच्याकडून पण हार्डली 20-22 हजाराचं निगेटिव्ह काम बघायला मिळालं, पण त्यांनी काय फार असा मेजर फरक पडेल असं नाही आहे. त्यानंतर प्रोची जर गोष्ट करू आपण तर प्रो या ठिकाणी जे कॉल शॉर्ट्स आहेत ते त्यांनी वाढवलेले आहेत आणि ऑलमोस्ट कॉल लॉंग आणि कॉल शॉर्ट्स हे ऑलमोस्ट सेमच आहेत. तर हे काय इंडिकेट करतं आहे हे आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याप्रमाणे जे शॉर्ट्स आहेत पुट शॉर्ट्स आणि जे पुट्स लॉंग्स आहेत ते ऑलमोस्ट सेमच आहेत. तर या ठिकाणी प्रो नेट टू नेट 16,904 एवढ्या क्वांटिटीने या ठिकाणी पॉझिटिव्ह बघायला मिळतो आहे. तर ॲक्च्युली पॉझिटिव्ह नाही आहे, कालपेक्षा हा थोडासा निगेटिव्ह आहे. इथं पर्सेंटेज टर्म्समध्ये बघू शकत असाल तर कालच्या पट्टीमध्ये प्रो जो आहे तो थोडासा 135% निगेटिव्ह आहे आणि इकडे रिटेलरने बऱ्यापैकी निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह पोझिशन्स बनवलेल्या आहेत. पण मित्रांनो, आपल्याला जर ॲनालाइज केलं आता हे ओव्हरऑल ॲनालिसिस तुम्ही बघू शकत असाल. मार्केट ओपन झालं फ्लॅट, स्लोली थोडंसं खाली गेलं, 75 पॉईंट निगेटिव्ह क्लोज झालं आणि थोडंसं कॉलमध्ये जे काम झालं ते निगेटिव्ह साईडला झालेलं आहे. तर रिटेलर न्यूट्रल आहे, FIज न्यूट्रल आहे, प्रो जो आहे तो थोडासा न्यूट्रल टू निगेटिव्ह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. त्याचं रिझन असं आहे, आपण या ठिकाणी गेल्यानंतर जो स्टॉकचा जे डेटा आहे तो आपण ॲनालिसिस करत असताना तुम्ही बघू शकत असाल हे DIचं काम आहे. DIज ऑलमोस्ट 40 लॅक्सच्या पोझिशन आहेत त्या निगेटिव्ह आहेत. तर 40 लॅक्स निगेटिव्ह म्हणजे फ्युचरमध्ये जे शॉर्ट आहेत ते ॲक्च्युली ह्यांचं काम उलटं असतं आहे. हे ज्यावेळी मार्केट वाढते त्यावेळी हे पैसे काढून घेऊन थोडेसे रिझर्व ठेवण्याचा प्रयत्न करतात. याला प्रॉफिट बुकिंग म्हणूया किंवा हे लिक्विडिटी देणं हे एक वेगळ्या प्रकारचा गेम आहे जो आजपर्यंत कुणाला समजला नाही. रिटेलर आणि FIज नक्की करतात काय? आता सगळी दुनिया पॉझिटिव्ह आहे आणि DIज निगेटिव्ह का असू शकतो? तर त्यांनी इकडे निगेटिव्ह पोझिशन घेतलेले आहेत. पण आपण बघू शकतो जे क्लायंट आहेत ते क्लायंटच्या जवळ 26,13,000च्या पॉझिटिव्ह पोझिशन्स आहेत. म्हणजे इंडेक्स फ्युचर्समध्ये स्टॉक फ्युचर्समध्ये 21,42,000चे पॉझिटिव्ह आहेत, तर 4,17,000चे शॉर्ट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरून जे कॉलमध्ये बघितलं तर कॉल लॉंग 21,37,000चे आणि शॉर्ट्स 12,42,000चे आणि पुटमध्ये बघितलं तर ऑलमोस्ट सेम कंडिशन आहे. तर पुटचा विषय हा थोडासा हेजिंग न्यूट्रल टू पॉझिटिव्ह या ठिकाणचा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी रिटेलर जो आहे तो कम्प्लीट लॉंग आहे. FIजचं ज्यावेळी गोष्ट करू आपण तर FIजसुद्धा हा खूप ॲग्रेसिव्ह लॉंग या ठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळं मार्केट ज्यावेळी पडेल त्यावेळी ते बाय होईल अशा प्रकारचं जे मार्केट आहे, जे सप्टेंबरमध्ये होतं तशाच प्रकारचं मार्केट आत्तासुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. फ्युचर्स जे आहेत स्टॉक फ्युचर्स ते ऑलमोस्ट 39 लाखाचे पॉझिटिव्ह आहेत आणि 20 लाख निगेटिव्ह आहे. म्हणजे ऑलमोस्ट डबलपेक्षा जास्त क्वांटिटी ही पॉझिटिव्ह साईडला फ्युचरमध्ये आहे. आता फ्युचरमध्ये लॉंग आहे आणि बाकी दुनियादारी काही केली तरी ही लॉंगच पोझिशन मानली जाते. आता कॉल जे शॉर्ट्स केलेले आहेत ते 3,84,000चे आहेत आणि जे कॉल लॉंग जे केले आहेत ते 3,84,000चे आणि कॉल जे शॉर्ट्स केले आहेत ते 5,43,000चे आहेत.
तर ह्यानी काय फरक पडत नाही, हे सगळं पॉझिटिव्ह आहे. तसंच उलटं काम याच्यामध्ये पुट्समध्ये झालेलं आहे. पुट्स जे लाँग आहेत ते 4,70,000चे, सॉरी पुट लाँग जे आहेत ते 3,01,000चे आणि पुट जे शॉर्ट्स आहेत 4,70,000चे. म्हणजे पॉझिटिव्ह या ठिकाणी पुट्समध्ये आहे. तो कॉलमध्ये थोडासा निगेटिव्ह आहे. ते कॉल आणि पुटचा डेटा बघितला तर एकमेकांना न्यूट्रलाइज करतो, पण जर फ्युचरची गोष्ट कराल तर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह, ऑलमोस्ट 50% पोझिशन्स पॉझिटिव्ह साईडनी आहे. तर हे एक चांगली गोष्ट आहे लॉंगसाठी. तुम्ही आता प्रोची गोष्ट कराल तर प्रोसुद्धा बऱ्यापैकी लॉंग आहे 6,61,000चे. त्याच्या अगेन्स्टमध्ये 4,85,000चे शॉर्ट्स पोझिशन आहे आजच्या डेटला. तर कॉल लॉंगची गोष्ट कराल तर 10,06,000चे आणि कॉल जी शॉर्ट्स कराल तर 14,10,000चे. तर या ठिकाणी प्रो जो प्लेयर आहे तो थोडासा स्टॉक्समध्ये थोडा शॉर्ट जाताना दिसतो आहे. तर हे इंडिकेशन असू शकतं प्रॉफिट बुकिंगचं आयदर, नाहीतर हे असू शकतं एक इथून पुढची निगेटिव्ह ट्रेंड सेट करण्याचं. तर आता माहीत नाही नक्की काय सिच्युएशन. आपल्याला डेटा ट्रॅक करणं हाच लास्टचा पर्याय असतो. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फालतू चेंगळ्या भोंगळ्या मोगराच्या आपण या ठिकाणी गप्पा मारत नाही, तर आपण या ठिकाणीच काही डेटा आणि काही कॉन्क्रीट देण्याचं या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो आहे. तर तुम्ही चेंगळ्या भोंगळ्या आणि मोगराच्या व्हिडिओज का बघायचे, तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि वेल्थ क्रिएट करा मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊया राजा. आपण ह्या डायरेक्शनल कॉल घे पुट घे, या ठिकाणी घेतला पुट घेतला कॉल, ह्या गोष्टी नाही करत. या ठिकाणी आपल्याला काही वेल्थ क्रिएशनसाठीचा फॉर्म्युला आपण जो डेव्हलप केला आहे त्यासाठीचा हा बॅकएंडचा डेटा आहे. तर ह्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो, त्या तुम्हाला आता एका व्हिडिओमध्ये सांगणं थोडंसं हार्ड आहे. तर आपण ह्या गोष्टी अशा ट्रॅक करत राहू. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी मला सांगा, आपण काही सेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हे सगळं शिकवायचं आहे आणि सगळ्यांना एज्युकेट करायचं आहे. जुगार खेळणं, कॉल पुट, बाय सेल, ब्रोकरचा घसा भरणं, ह्या गोष्टी भरपूर झाल्या मित्रांनो. आता हे बंद करून आपल्याला आता कॉन्क्रीट काम करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. लाईक केलं तर मला समजेन की तुम्ही हे व्हिडिओ बघताय आणि मला त्याचा प्रतिसाद मिळतो. थँक्यू.